तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. सकाळ सकाळी उठलो आणि लवकर अंघोळ करून रेडी झालो, कारण आज होता रविवार आणि आपल्याला जायचं होतं रविवारच्या बाजारात. तर सकाळ सकाळी उठलो लवकर आणि गेलो खाली बाजारात. तर बाजारात जाताना आपल्यासोबत होता रुद्र झगडे आणि वेदू शेडगे, हे दोघं जण आपल्यासोबत होते. आणि बाजारात जाताना हे खुश दिसत होते, का ते माहीत नाही, पण खुश होते खूप. तर हा बघू शकता आपला साखरपेठला रविवारचा बाजार. खूप गर्दी होती. ह्या गर्दीतून कॅमेरा पकडायला पण जमत नव्हता आणि चालायला पण जमत होतं. तरी पण बोललो कॅमेरा ऑन ठेवायचाच आणि व्हिडिओ काढायचाच. तर आम्ही गेलो मच्छी मार्केटच्या इकडे, कारण रुद्र झगडेच्या घरातून त्याला कांदे वगैरे आणायला सांगितलेले आहे. मग आम्ही गेलो मच्छी मार्केटच्या इकडे कांदे वगैरे घ्यायला. आणि बघू शकता हे येडे चाळे. बाजार किती पण भरलेला असू दे, गर्दी किती पण असू दे, पण येडे चाळे थांबणार नाही. आणि येडे चाळे करून आम्ही कांदे वगैरे घेतले आणि गेलो पुढे. मग चिठ्ठीमध्ये बघितलं आणि बोललो काय घ्यायचं बघूया, आणि पुढे गेलो. तर जे राहिलेलं सामान होतं ते सगळं आम्ही घेतलं आणि आम्ही निघालो परत घरी जायला. तर घरी जातानाच आपल्याला एक मित्र भेटला आपला, ज्याची परीक्षा होती दुसऱ्या दिवशी. बोर्डाची परीक्षा होती 10वीची. तर त्याला ऑल द बेस्ट वगैरे बोलून आपण निघालो घरी. तर घरी जातानाच आपल्याला भेटला वेदूचा मित्र. वेदू त्याला बोलला होता, अरे तुला मी घरी झोपायला सांगितलं होतं, तू इथं काय करतोयस? आणि त्याला घरी झोपायला सांगून आम्ही गेलो आमच्या घरी. तर घरी गेलो आणि बघितलं तर काय, दादा आणि वहिनी आले होते. तर मम्मी त्यांची ओटी भरत होती. ओटी वगैरे भरून झाली. त्यानंतर केक वगैरे आणला होता, कारण आपल्या बंट्याचा बड्डे होता आणि तो बड्डे वगैरे सेलिब्रेट केला. बड्डे वगैरे झाल्यावर आपण गेलो मैदानावर, कारण बंट्याला गाडी शिकवायची होती. मग आपण गेलो मैदानावर. बंट्याची गाडी चालून झाल्यावर गाडी चालवत होता विकी, म्हणजेच तो गाडी चालवत नाही, गाडी उडवतो, तो चालवत होता. आणि आम्ही जरा घाबरलो होतो.